नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण मालवणच्या बांगड्याचं लाल सार आणि बांगडा फ्राय तयार करूया. तर इथे पहिले आधी बघा, बांगडे मला किती मस्तपैकी ताजे एकदम मिळाले आहेत ते. तर आधी ते साफ करून घेऊया आणि ह्याच्यावर मी माकुल पण आणलेल्या. तर इथे असे आपण बांगडे साफ करून घेतोय बघा. त्याच्यासाठी आता आपल्याला लागणारे वाटणामध्ये बेडगी मिरची आणि आपण धणे भिजत घातलेत आणि इथे कांदा, खोबरं, हळद, लसूण आणि तिरफळं असं मस्तपैकी वाटण तयार करून घेऊया. तर बघा, वाटण पण आपलं वाटून झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि इथेच मी तुम्हाला दाखवते, ह्याच्यात मी मीठ आणि कोकम टाकते. हे बघा, तर कधी पण आपण जेव्हा मच्छी तयार करतो तर त्यावेळेस आंबट आणि तिखटच करायची, मग चवीला खूप छान लागते. आणि वाटण आहे ना, ते एवढं असं बारीक वाटायचं, नाहीतर मग कसं होतं माहिती आहे, पाणी वेगळं आणि चोथा वेगळा असं होतं. त्याच्यामुळे खोबरं चांगलं बारीक वाटून घ्यायचं गंधासारखं. आता इथे बघा, मी टोपात थोडासा कांदा टाकला आहे, तेल थोडंसं टाकून चांगला कांदा असा परतून घेते आहे बघा मी. आणि कांदा परतल्यानंतर मी हे जे वाटण आहे ते ओतले घट्ट पातळसाठी. थोडं पाणी टाकूया आपण आणि चांगली एक दणकावून उकळी काढूया. आणि त्याच्यानंतर आपण जे बांगडे साफ करून घेतलेत त्याचं डोकं टाकणार आहे मी. आणि आज ना मी जरा मोठ्याच भांड्यामध्ये बनवलं आहे, कारण माझ्याकडे पाहुणे यायचे होते आणि त्यांची फरमाईशच अशी होती की फक्त बांगडेच आणायचे, बाकी कसलेच मासे आणू नकात, कारण आम्हाला बांगडेच खायचे आहेत. तर इथे बघा, आपण बांगडे साफ केलेले होते त्याचं डोकं वगैरे इथे टाकून घेतलं आहे. आणि आता आपण एक उकळी काढूया मस्तपैकी आणि त्यानंतर गॅस बंद करूया. कारण बांगडे जास्त उकळवले ना तर त्याचे काटे काटे होतील, कारण तसा बांगडा पण पटकनच शिजतो. त्याच्यामुळे एका उकळीबरोबर आपण बंद करून टाकायचं. तर इथे असं मस्तपैकी बांगड्याचं बघा लाल सार तयार झालं आहे, आंबट तिखट. तर असं तुम्ही नक्की करा. आता आपण बांगडा फ्राय तयार करूया. तर इथे मागचा जो शेपट्याकडचा भाग होता तो मी घेतलेला. मीठ टाकते, मी आगळ टाकते आणि ज्यात आपण वाटण वाटलं आहे ना तर ते टाकून घेते. हे बघा इथे असं, आणि छान असं मॅरिनेट करते आणि 10-15 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे कोकम बिकम ह्या बांगड्याला ना व्यवस्थित लागतं. 15 मिनटं ठेवलात की तुम्ही छान असं, आणि फ्राय पण मग मस्त लागते. तर इथे बघा, रवा आणि तांदळाचं पीठ आणि मी मच्छी मसाला घेतला आहे आणि छान असं मिक्स करून घेते बघा. आता कोटिंग करूया. कोटिंग करून सुद्धा 10 मिनटं ठेवायचं, म्हणजे मग याचं कोटिंग असतं ना ते तेलात पडून जात नाही. तर बघा, मस्त मॅरिनेट झालेत आपले बांगडे. आता आपण ह्याला कोटिंग करून घेऊया आणि त्यानंतर आपण तेल पण इथे गरम झालं आहे बघा. 10 मिनटानंतर मी तळले आहेत हे, कारण नाहीतर मग रवा सगळा पडून गेला असता. तर इथे दाखवताना आम्ही असं लगेचच दाखवलं जातं. खरं तर 10 मिनटं ठेवल्यानंतर तेल गरम करून आपण फ्राय केलं ह्याला, म्हणजे मग तेवढंसं कोटिंग निघून जात नाही कुठच्याही माशाचं. तर इथे बघा, तेल गरम झालं, आलटीपलटी करून चांगले बांगडे फ्राय करायचे, पाठीकडून पोटाकडून, म्हणजे मग चवीला पण छान लागतात आणि कुरकुरीत बनतात. बघा, आपलं तसं शक्यतो कोटिंग आहे ना ते जास्तचं पडून जात नाही, म्हणून त्यांना 5 किंवा 10 मिनटं कोटिंग करून ठेवून द्यायचं तसंच. तर इथे मस्तपैकी कुरकुरीत असे बांगडे मी करून घेतले आहेत बघा. असेच तुम्ही सुद्धा बांगडे फ्राय तयार करा. आणि मी एकाच ठिकाणी तव्यावर नाही टाकलेत, दुसऱ्या तव्यावर सुद्धा मी फ्राय करते आहे बघा, कारण माझ्याकडे पाहुणे होते आणि त्यांना बांगडेच खायचे होते. असं छान मी फ्राय करून घेते सगळ्या साईडने. नेहमीच तुम्हाला प्रत्येक वेळेस एवढं फ्राय दाखवत नाही मी, पण आज दाखवलं आहे. पाटी पोटाकडून सगळीकडून फ्राय